संजय राऊत सांगलीच्या जागेवरून बोलले आहेत की सांगलीवर आम्ही सविस्तर बोलणार, आम्ही गोट्या खेळायला बसलो नाही, आम्ही सुद्धा राजकारण करतोय. कोणी पण गोट्या खेळायला नाही बसलेले आहेत राजकारणामध्ये. सगळेजण राजकारण करायलाच आलेले आहे. तुम्ही 100% राजकारण करता, आम्ही 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण आम्ही पण करतो. त्याच्यामुळे संजय राऊतांच्याबद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार नाही. आजच्या रोखोकमध्ये संजय राऊतांनी लिहिताना असं लिहिलेलं आहे की गेली 70 वर्ष भारताने लोकशाहीचा कचरा केला. या विधानाशी आपण सहमत आहात का? कसं पाहताय या विधानाला आपण कसं पाहता? आपण सहमत आहात का? काय म्हटलं? गेली 70 वर्ष भारताने लोकशाहीचा कचरा केला असं विधान आजच्या रोखोकमध्ये संजय राऊत यांनी केलं. 70 वर्ष 70 वर्षात भारतात लोकशाहीचा कचरा झाला असं ते म्हणतात. एकंदरीत काँग्रेसचं जो शासन होतं त्याकडे त्या दृष्टीने पाहता तुम्हाला कसं वाटतं ते त्यांच्या त्या विधानावर? असं ज्या शाळेत शिकला संजय राऊत ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती. त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचा बाळातपंच दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनेच केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? संजय राऊत अतिविद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत. त्यामुळे अजून तिथून काय जास्त शिकून आले मला माहिती नाही. 70 वर्षाच्या कामाकडे दुर्लक्ष करत म्हणजे मी काही त्याच्यावर जास्त प्रतिक्रिया देणार नाही. पण आता परवाच ते लंडनहून आले. त्या थंडीचा असर आहे की देशातल्या गरमीचा असर आहे मला माहिती नाही. नाना वो क्या बताएंगे जिस तरीके से एग्जिट पोल आ रहे हैं इस बारे में? जो राहुल जी जाहिर भाषण में जब बताते थे कि आप सब लोग को दर्द पता है, महंगाई का असर पता है, लेकिन जो मीडिया मालक लोग हैं वो गोदी मीडिया है और वही आज स्थिति एग्जिट पोल के माध्यम से सामने आई है. आज जनता का कौल ये बताता है कि नरेंद्र मोदी की सरकार इस देश से जाए और उसी तरह का वोटिंग भी नरेंद्र मोदी के सरकार के विरोध में, भाजपा के विरोध में पूरे देश में हुआ है. महाराष्ट्र के साथ भी, महाराष्ट्र ने भी वही काम किया है. लेकिन एग्जिट पोल कल आने से लोगों को एक डर पैदा कर हारने के बाद भी जीत सकते ये दिखाने की एक कोशिश केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार कर रही है. जो बात सामने आई कि केंद्रीय गृह मंत्री के माध्यम से 150 कलेक्टरों को धमकाया जा रहा है और उनको कैसा रिजल्ट उनके फेवर में लगाया जाए, इस तरह की एक चर्चा मैं आज मीडिया में पढ़ रहा हूँ. तो मुझे लगता है कि अगर ये कॉल अगर उनके फेवर में रहता तो कलेक्टर को धमकाने की जरूरत क्या है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.